सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या देवैः सदा वन्दिता मूकं पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमं ततो जयमुदीरे देवकी जय जय. आपण श्री समर्थांची लघुकाव्ये हा भाग पाहत होतो. चातुर्मासामध्ये याच्यावर आपण थोडं सांगितलं होतं. चातुर्मास संपल्यानंतर आणखीन एकादशीला सांगितलं. आता त्याच्या पुढचा भाग आपण घेतो. मग मागच्या चातुर्मास झाल्यानंतर जी एकादशी आली त्याला आपण काय ऐकलंय ते आधी आपण पाहू. श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ तेने करता प्रांजळ आत्मज्ञान होये श्रीराम. सगुण सर्वोत्तमाचे ध्यान करावे गुणानुवाद कीर्तन हरिकथा निरूपण करीत जावे श्रीराम. 9वीदा भक्ती सांगितली. पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती. या श्रवण भक्ती केल्याने काय फळ मिळतं? क्रिया पालटे तात्काळ, लगेच परिवर्तन. म्हणजे कुणाचं झालंय वाल्या पोळ्याचं. श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ तेने करता प्रांजळ आत्मज्ञान होय श्रीराम. सगुण सर्वोत्तमाचे ध्यान करावे गुणानुवाद कीर्तन हरिकथा निरूपण करीत जावे श्रीराम. मग भगवंताचं गुणानुवाद कीर्तन करावं, हरिकथा श्रवण करावी. ही दुसरी भक्ती 9वीला भक्ती सांगितली. ऐकते श्रीची स्थिती सर्वकाळ आदरे चित्ती नाम असावे श्रीराम. सर्व काळ भगवंताचं नाम आपल्या मुखात असणं ही तिसरी भक्ती आहे. सर्व काळ म्हणजे अहो येता जाता बसत उठता घास गिळता, अशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणतंही काम करताना भगवंताचं नाम आपल्या मुखात असणं म्हणजे आपल्याला ही तिसरी भक्ती आहे. चौथी भक्ती. चौथी पादसेवन, भगवंताची पूजा अर्चा, सद्गुरूची उपासना, पादसेवन. 5वी भक्ती अर्चन. मग ती पंचोपचार पूजा असो का षोडशोपचार पूजा, सगळ्यांचं पूजन करावं. जसं आपण देवी नवरात्रामध्ये कुमारिकेचं पूजन करतो, ब्राह्मण सावसनेचं पूजन करतो. सकळांचे करावे पूजन विधीप्रमाणे श्रीराम. आपण आता मे महिन्यामध्ये वसंत पूजा करतो.
मग ती कधी करतो? चैत्र वैशाख वसंत ऋतू, चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यात आपल्याला जे योग्य वाटेल त्यावेळेला त्या गुरुवार धरून आपण ती पूजा करतो. त्यावेळेला वेद पठण करणाऱ्या ब्राह्मणांना बोलवून त्यांच्या मुखातनं वेदश्रवण करतो. सकळासी वंदन 6वी भक्ती. सगळ्यांना नमस्कार. देवादिकांना, संत पुरुषांना, आपल्यापेक्षा वडील माणसांना, ज्ञानी माणसाला. दास्यत्व ही 7वी भक्ती. भगवंताचा आपण दास व्हावं, त्याला दास्यत्व भक्ती म्हटलंय. आणि आता ऐका 8वी भक्ती कैसी असे. आता 8वी भक्ती. देवाला आपला मित्र मानावं, बॉयफ्रेंड. भगवंत आपला मित्र आहे, मग मित्राला आपल्या मनातले सुखदुःख सांगतो आपण. मग भगवंताला आपला मित्र मानून आपली सुखदुःख त्याला सांगावी. सुख सांगावे लोकाला. कसं काय चाललंय म्हणलं तर वा उत्तम चाललंय. का असं म्हणायचं? देईना पूर्वीना कोणी उदेचे जनहा सती. कसं चाललंय? उत्तम चाललंय. म्हणजे मग दुःख कोणाला सांगायचं? दुःख देवाला सांगावं. सुख लोकाला सांगावं आणि दुःख देवाला सांगावं. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्या भगवंताला आपली सुखदुःख सांगावी. सखा देवची मानावा, अखंड तोची आठवावा. भार आभार घालावा, त्याच्यावरी श्रीराम. आपला सगळा भार देवावर टाकावा. टाकून या भार राहिलो निवांत. असं आपल्याला राहता आलं पाहिजे. देवावरती भार टाकून निवांत राहता आलं पाहिजे. भार आभार घालावा, तयावरी श्रीराम. 9वी भक्ती ते आत्मनिवेदन. आता 9वी भक्ती. 9वीदा भक्ती ती 9वी भक्ती आत्मनिवेदन. आपण आपला देह भगवंताला अर्पण करणे किंवा आत्मज्ञान प्राप्त करून घेणे. जाणणे आपणासी आपण या नाव ज्ञान. ही 9वी भक्ती आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव होणं, भगवंताला शरण जाणं. आपला देह भगवंतासाठी, आत्तापर्यंत प्रपंचासाठी वापरलाच आपण तो, आता परमेश्वरासाठी तो देणार आहे. 9वी ते अद्वैत जाण. आत्तापर्यंत द्वैत होतं, तो परमात्मा वेगळा आणि त्याची उपासना करणारा मी वेगळा, असा भाव होता. आता परमात्मा सर्वत्र भरलेला असल्यामुळे कुणी कुणाची पूजा करायची? देव आणि भक्त दुजा नाही विचार. अशी ही आत्मज्ञानाची स्थिती प्राप्त होते. त्याला 9वी अवस्था म्हणतात. त्याला अद्वैत तत्वज्ञान प्राप्त झालं असं म्हणतात. 9वी ते अद्वैत जाण करावे आत्मनिवेदन. विचार घेता अभिन्न मुळीचा हे श्रीराम. विचार करायला गेलो तर तो आणि आपण वेगळा नाही असं आपल्या लक्षात येतं. अहम ब्रह्मस्मी ते लक्षात येतं आपल्याला की तो आणि आपण म्हणजे परमात्मा आणि आपण वेगळं नाही, कारण आपण परमात्म्याचेच अंश आहोत. म्हणजे 10 ग्रॅमचं बिस्किट काय आणि 1 ग्रॅमचं सोनं काय? दोन्ही सोनंच आहे. हां, पण 10 ग्रॅमची किंमत वेगळी आणि 1 ग्रॅमची किंमत वेगळी. तसं आपण आहोत परमेश्वराचे अंश, पण आपण अंश आहोत, मूळ स्वरूप नाही. हे 9वीदा भजन सायुज्य मुक्ती साधन. तेने करता शुद्ध ज्ञान प्राणी आशोय श्रीराम. मग अशी ही 9वीदा भक्ती कशासाठी करायची? सायुज्य मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून करायची. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. सलोकता आहे, समीपता आहे, स्वरूपता आहे आणि सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंतामध्ये विलीन होऊन जाणं. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये आपण मिसळून जाणं. हे 9वीदा भजन सायुज्य मुक्ती
साधन, हे नवविधा भक्ती म्हणजे साधन आहे. कशाचं साधन आहे? त्या सायुज्य मुक्ती प्राप्त होण्याचं साधन ही नवविधा भक्ती आहे. म्हणजे नाव पलीकडे नदी ओलांडून जाण्यासाठी साधन काय आहे? तर म्हणाले नाव आहे. नाव हे साधन आहे. त्याचा वापर करून आपण पहिली तीराला जायचं आहे. म्हणले मी आता नावेतनं उतरणारच नाही, तर चालेल का? उतरूनच पलीकडे जावं लागेल. हे नवविधा भजन सायुज्य मुक्ती साधन, ते नाही करता शुद्ध ज्ञान प्राणी असे होय श्रीराम. आजच्या आपण कथेला सुरुवात करतो. शुद्ध ज्ञानाचे निबळे आपल्याला अशा प्रकारचं शुद्ध ज्ञान झालं. काय? की तो परमात्मा आणि आपण एकच आहोत, हे शुद्ध ज्ञान आहे. मग हे ज्ञान झाल्यानंतर मग आता समजा आपल्याला असं वाटलं तो मी एक आहे, मग तुमच्यात काय फरक पडला? आपल्याला त्याचा फरक पडला पाहिजे का नाही? तो आपल्या ह्या नवविधा भक्तीने काय फरक पडला आहे बघा. शुद्ध ज्ञानाची निबळे अंतरी वैराग्य प्रबळे. शुद्ध ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य प्रगट होतं. आत्तापर्यंत स्वार्थच आहे की नाही? वैराग्य कुठे आहे? हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, चालूच आहे. आता मला काही नाही मिळालं तरी चालेल, त्याला वैराग्य मिळलं. पण हे इतकं सहज आहे का? असं म्हटलं आणि लगेच वैराग्य आला असं नाही. ते हळूहळू होत जातं. हळूहळू आपला लोभ कमी होत जातो, हळूहळू आपला क्रोध कमी होत जातो. हे जे षड्विकार आहेत ना, ते एका झटक्यात निघून जात नाहीत. ते हळूहळू हळूहळू ते कमी 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 होत जातात. शुद्ध ज्ञानाची निबळे अंतरी वैराग्य प्रबळे. आता हा अंतःकरणामध्ये वैराग्य प्रबळ झाल्यामुळे लिंगदेह मोकळा होतो. कशाने मोकळा होतो? कशाने बांधलाय लिंगदेह? वासनेने बांधलेला आहे. जन्माला कोण घालतं? वासनाच. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून हे आत्मज्ञानाने, ह्या शुद्ध ज्ञानाने मनुष्याच्या मनामध्ये वैराग्य प्रबळ होतं. काही आशाच राहिली नाही, मुक्तच झाला ना. मन कशात गुंतलं असलं तर पुन्हा जन्माला यायचं आहे. मरता मरता म्हणला मला वडापाव खायचा आहे, ये जन्माला पुन्हा. तेवढ्यासाठी जन्माला यावं लागेल. सगळ्या गोष्टीतनं हळूहळू आपलं मन काढून घेणं, हे वैराग्य प्रबळ होत जातं. आणि वैराग्य प्रबळ झाल्यानंतर आपला जो वासनात्मक देह आहे, तो वासनात्मक देह मुक्त होऊन जातो. त्याला लिंगदेह म्हटलं आहे. 4 प्रकारचे देह आहेत आपल्याला. स्थूल देह, लिंगदेह, कारणदेह, महाकारण देह. 4 वाणी आहेत. परा पश्यन्ति मध्यवाणी वैखरी. आता हे सगळं ऐकून ऐकून गुरुजींच्या पेक्षा तुमचंच पाठ झालं. 4 वाणी म्हणले की लगेच तुम्ही सांगणार, 4 मुक्ती म्हणले की सांगणार. तेणे लिंगदेह मोकळे होय वासनेची. हा लिंगदेह वासनेने बरवटलेला आहे. एखाद्याच्या अंगाला चिखल लागला आहे, मग तो जर आंघोळ करून आला, सगळी आता बघा नाही दुरुड खेळतील, अंगाला सगळा लागणार. मग तुम्ही आंघोळ केल्यानंतर लागलेलं चिखल निघून जाणार. तसा हा लिंगदेहाला या वासनेने जे बरवटलेलं आहे, वैराग्य प्रबळ झाल्यानंतर हळूहळू हळूहळू तो मळ नाहीसा होतो, वासना नाहीशा होऊन जातात. आपल्या वाचून जगामध्ये काहीही अडणार नाही हे कळतं. मग हळूहळू ती विचाराने आपल्या मनामध्ये हे विचाराने परिवर्तन घडतं. लागता स्वरूपानुसंधान
नाठवे देहाभिमान, विश्रांती देखोने मन, तद्रूप होय श्रीराम. स्वस्वरूपाचं अनुसंधान एकदा आपल्या मनाला लागलं की हळूहळू आपल्याला आपल्या देहाचा विसर पडतो. आत्तापर्यंत सारखा देहाचा विचार आहे की नाही, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी बाल आहे, मी तरुण आहे, मी अमुक आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. हा सगळा जोपर्यंत ही देहभावना जागी आहे तोपर्यंत हे सगळे विचार आहेत. ज्या वेळेला ही देहभावना नसते त्यावेळेला हे विचार नाही. आपण गाढ झोपेत गेलो तर आपल्याला कुठं आठवतं आहे आपण कोण आहे म्हणून. सकाळी उठल्यावरच कळणार आपण कोण आहे. पण ते अज्ञानातलं देहाभिमान निघून जातो. हा देहाभिमान ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर दिवसा उजेडी सुद्धा देहाचा अभिमान राहत नाही. कोणी वंदा, कोणी निंदा. आत्तापर्यंत आपल्याला कोणी वंदन केले की आनंद होत होता, कोणी निंदा केली की दुःख वाटत होतं. आता अवस्था अशी होऊन जाते, कोणी चांगलं म्हणा, कोणी वाईट म्हणा, कोणी बोलवा, कोणी नका बोलू, कोणी मान द्या, कोणी देऊ नका. असं ह्या अवस्थेला मनुष्य जाऊन पोचतो. म्हणजे त्याची वासना जी गुंतलेली आहे त्यातनं हळूहळू तो मोकळा होऊन जातो. लागता स्वस्वरूपानुसंधान, नाठवे देहाभिमान, विश्रांती देखोनी मन, तद्रूप होय श्रीराम. मन त्या परमात्म तत्वाची एकरूप होऊन जातं. आता हे कधी होतं? कथा ऐकता ऐकता आपलं मन त्या परमात्म्याशी तदाकार होऊन जातं. पुन्हा देहावरती आपण आलो की आपले सुखदुःख चालूच आहेत, आपले विचार चालूच आहेत. लागता स्वस्वरूपानुसंधान, नाठवे देहाभिमान, विश्रांती देखोने मन, तद्रूप होय श्रीराम. आदिपुरुष तो एकला, नाही द्वैताचा गलबला, संगत्यागे अवलंबिला, शुद्ध एकांत श्रीराम. आदिपुरुष म्हणजे तो परमात्मा हा एकटाच आहे. त्याने माया निर्माण केली, मायेने हे सगळे विश्व निर्माण केलं. पण पहिल्यांदा कोण आहे? तो एकटा आहे. मग माया, मग अहंकार, मग सत्वगुण माये सगळे. पण पहिल्यांदा तो एकटा. देव आहे आदी अंती, देव सर्व काळ. तो आधी आणि अंती तोच आहे आणि एकटाच आहे तो. आदिपुरुष तो एकला. तिचं द्वैत नाही, द्वैत नंतर निर्माण झालं. सत्वगुण रज, सत्वगुण रज तम, या सत्व रज तम ह्या गुणांनी मग द्वैत निर्माण झालं. आदिपुरुष तो एकला, नाही द्वैताचा गलबला, संगत त्यागे अवलंबिला, शुद्ध एकांत श्रीराम. संघाचा त्याग केला म्हणजे संघाचा त्याग करण्यासाठी अरण्यात जायची आवश्यकता नाही. आपलं मन जे सगळ्यामध्ये गुंतलेलं आहे त्या संघाचा त्याग केला म्हणजे सगळं मन त्या भगवंताशी एकरूप झालं, तदाकार झालं. तेथे मन पांगुळले, आपणा विसरले, आपणास भुलून गेले, स्वरूपबोधे श्रीराम. तिथे मन पांगुळलंय, मनाची धाव संपली. एरवी मन एका जागी आहे का? नाही. आता होतं भुईवर, आता गेलं. म्हणजे मन कुठं आहे? कुठेही जात आहे. ते एका क्षणामध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा मारून परत येत आहे. म्हणजे ते कसं आहे? चंचल आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढ. चंचल आहे. अर्जुनाने तुला भगवंताला सांगितलं देवा हे मन चंचल आहे. मग असं एका जागी स्थिर न राहणारा मन, त्याची ही जी धाव घेणं आहे त्या मनाची धाव संपली म्हणजे पांगुळा झाला. तो पांगळा झाल्यावर कुठं जाता येईल का? पांगुळलं मन पांगुळ रे. आता ते कुठं जायला मागत नाही.
कशी अवस्था होते? आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. त्या भगवंताच्या चरणाशी ते इतकं तादात्म्य झालेलं आहे की आता त्याच्या मनाची धाव इकडं तिकडं काही नाही. शांत ठाईचं वैसोनी करा एका चित्त आवडी आनंद. तेथे मन पांगुळले आप आपणा विसरले आपणा भुलून गेले स्वरूप बोधे श्रीराम. आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव झाली असल्यामुळे त्याच्याशी तदाकार झाल्यामुळे ते आपल्या स्वतःला विसरून गेलंय. मी कोण हे नकळे. मी कोण आहे कळत नाही. कोहम मी कोण आहे, मी कुठून आलो आहे आणि मला कुठं जायचं आहे. परमार्थातले तीनच प्रश्न आहे. कोहम म्हणजे मी कोण आहे, कुठून आलो आहे आणि मला कुठे जायचं आहे, हे तीन प्रश्न आहेत. मी कोण हे नकळे अवघा आत्माची प्रवळे. आत्तापर्यंत तो अज्ञानी अवस्थेत असताना सांगत होता मी काय स्त्री आहे पुरुष आहे, माझं वय अमुक आहे अमुक आहे तमुक आहे, माझं नाव अमुक आहे तमुक आहे. आता ते काही राहिलंच नाही. आता एक परमात्मा तत्व शिल्लक राहिलं आहे. त्यामुळे मी गेला, आता राहिला आहे कोण? तो. लक्षात घ्या, एक तर तो राहतो नाही तर मी राहतो. म्हणजे एक तर आपला मीपणा राहतो नाही तर परमात्मा राहतो. दोघं एकदम राहत नाहीत. आपला मीपणा निघून गेल्याशिवाय परमात्मा आपल्याला भेटत नाही. म्हणजे राहिला कोण? तोच राहिला. बघा काय म्हणताय. मी कोण हे नकळे अवघा आत्माची प्रबळे तेथे बळे मन मावळे कर्पूर न्याय श्रीराम. त्या ठिकाणी मन मावळून गेलं. कसं गेलं? त्याला उदाहरण समर्थन दिले कापरासारखं. हे कापूर जाळल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. तसं आपलं मनच मावळून गेलंय. आता लक्षात घ्या, मन म्हणजे चित्रपटाचा पडदा. पडदाच फाटल्यानंतर चित्र कुठं उमटणार आहे? तसं मनच शांत झाल्यामुळे त्या मनावर उमटणारी सगळी चित्र पण शांत झाली. तेथे बळे मन मावळे कर्पूर न्याय श्रीराम. तेथे शब्द कुंठित झाला. आता हा मिळालेला आनंद शब्दात वर्णन करता येईना. आनंद तर मिळालाय पण लोकाला सांगायचा म्हटलं आपला अनुभव तर सांगता येईना. का येत नाही शब्द? तेथे शब्द कुंठित झाला. आता तो आनंद वर्णन करून सांगता येईना. तेथे शब्द कुंठित झाला. अनुभवी निमाला. आता सोहा गलबला कोणी करावा श्रीराम. आता शब्द कुंठित झाला. मला देव भेटला किंवा मला हा आनंद भेटला हे सांगायची आवश्यकताच राहिली नाही. त्या आनंदातच हा रममाण होऊन गेलेला आहे. आनंदाची डोही आनंद तरंग अशी अवस्था ह्या मनाची झाली आहे. आत्तापर्यंत काय होतं? दुःखाचा तरंग. आनंदाचे नाही डोही नाही, दुःखाचे डोही दुःखाचा तरंग असं होतं. आता ह्या मनाची अवस्था काय झाली? आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि हा एकांतातला अनुभव त्या मनाने अनुभवलेला असल्यामुळे त्या मनाला असं वाटतं एकांत बरा आहे. वाटे एकांताशी जावे पुन्हा हेची अनुभवावे उगेच निवांत असावे कल्पकोडे श्रीराम. आता असं वाटतं निवांत बस. जाळ नको रे, येणार नको, आता नको येर झाड नको वक्तृत्व उभा दे. आत्तापर्यंत वा काय छान सांगतो का? म्हणजे वक्तृत्वाची उपाधी होती ती. त्याने काय होतं? अहंकार चढतो. नको वक्तृत्व उपाधी पांगुळली स्वरूप बुद्धी लागली सहज समाधी हेतुरहित श्रीराम. त्याची समाधी लागून गेली. आता आपल्याला कोणी चांगलं म्हणायला नको, कौतुक करायला नको, सत्कार करायला नको, काही नको.
नको वक्तृत्व उपाधी पांगोळली स्वरूपी बुद्धी लागली सहज समाधी हेतुरहित श्रीराम. गुरु शिष्य एक झाले अनुभव बोधी बुडाले. गुरु आणि शिष्य एक झाले. आता तो गुरु आणि मी त्याचा शिष्य हा भाव नाहीच झाला. तोही परमात्मा आणि आपणही परमात्माच हा भाव आहे. त्यामुळे गुरु शिष्य हे द्वैत नाहीच झालं. दोघंही आनंदात आहे. गुरुही आनंदात आहे आणि गुरुनी दिलेल्या आनंदात शिष्य आनंदात रममाण झाला आहे. जशी दोन सरोवर आहेत ती पूर्ण भरली पाण्याने की एकरूप होऊन जातात, तसा गुरुच्या हृदयातला आनंद शिष्याच्या हृदयामध्ये प्रगट झालेला असल्यामुळे ते दोन्ही एकच होऊन गेले. गुरु शिष्य एक झाले अनुभव बोधी बुडाले. त्यांचे शुद्धीस जे गेले तया तीच गती श्रीराम. मग अशा गुरुला शोधायला गेले, त्या शिष्याला शोधायला गेले. जे जे त्यांना शोधायला गेले ते त्या आनंदातच रममाण होऊन गेले. गुरु शिष्य एक झाले अनुभव बोधी बुडाले. त्यांचे शुद्धीस म्हणजे त्यांच्या शोधासाठी जे गेले, त्यांचे शुद्धीस जे गेले तया तीच गती श्रीराम. तुटला संसार बंधू. आता संसाराचा बंध नाहीसा झाला. तुटला संसार बंधू आटोन गेला भवसिंधू. आता ह्या भवसिंधूची जी भीती होती ती नाहीशी झाली. समुद्र आटून गेलाय. चालत पहिले तिला जाता येत आहे. आतापर्यंत भीती वाटत होती, अरे भाऊ या वाडात मी कसा पराजाऊ. वाटेमध्ये भोवरे असतील, वाटेमध्ये मगरी असतील, सुसरी असतील, काही नाही. आता पाणीच आटून गेलंय. भवसिंधू आटला. तुटला संसार बंधू आटोन गेला भवसिंधू. बुडाला बोधी प्रबोधू विवेक बळे श्रीराम. अंतःकरणामध्ये विवेक जागृत झालेला असल्यामुळे तो प्रबोध अंतःकरणामध्ये राहिलेला आहे. बाकी सगळं निघून गेलं. ज्ञानाग्नी प्रकट झाला. तेने माया कर्पूर झालेला. विवेके विवेक ग्रासला ते समय श्रीराम. ज्ञानाग्नी प्रकट झाला. त्या अग्नीने काय केलं? कापुराला जाळून टाकलं आणि स्वतःही नाहीसा झाला. म्हणजे ज्या विवेकाच्या योगाने या आत्मस्वरूपाचं या आनंदाचा आपल्याला प्राप्ती झाली, तो विवेकसुद्धा नाहीसा होऊन जातो. विवेक नाहीसा होऊन जातो म्हणजे काय? काही शिल्लक राहिलं नाही, फक्त आनंद राहिला, बाकी काही नाही. विवेके विवेक ग्रासीला ये समय श्रीराम. झाले साधनाचे फळ चुकले जन्माचे मूळ. निष्कलंक आणि निर्मळ तोची आत्मा श्रीराम. असा हा निष्कलंक आणि निर्मळ असणारा आत्मा, त्या आत्मस्वरूपाची आपल्याला भेट झाल्यानंतर जी काही साधना केली त्याचं फळ प्राप्त झालं. झाले साधनाचे फळ. काय साधनाचं फळ मिळालं? आम्ही एवढे केलं, आम्हाला काय मिळालं? हे 9वीदा भक्ती केली, साधन केले, त्याचं फळ आम्हाला हे जन्म मरणाचं मूळ तुटून गेलं, हे फळ प्राप्त झालं. वासना शिल्लक राहिली नसल्यामुळे पुन्हा जन्म घेणं नाही आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. झाले साधनाचे फळ चुकले जन्माचे मूळ. निष्कलंक आणि निर्मळ तोची आत्मा श्रीराम. दृढवांडी आत्मस्थिती मिथ्यत्वे मुरळली वृत्ती. सांगीजे वर्तते गती पुढे समासे श्रीराम. तिथे श्री पंचसमासे भक्ती साधनाम चतुर्थाध्याय समाप्त. हा चौथा अध्याय भक्ती साधनातला. 5 समास हा दासबोध आहे. पंचसमासी. आपण किती समास दासबोध वाचला? 20 दशक 200 समास. 200 समासाचा दासबोध वाचला. हा फक्त 5 समासाचा दासबोध आहे. त्यातले आत्ता चौथा समास पूर्ण झालेला आहे. राहिलेला पुन्हा वेळ मिळेल त्यावेळेला. कायेन वाचा
मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयोतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की आरती प्रभुजी कमलदा